नमस्कार, मी विशाल. टॉक टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपला आजचा विषय तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा आहे. आपण बचत करतो, त्यातनं एक ठराविक रक्कम साठवतो. मग त्या रकमेच्या पुढे आपल्याला दुप्पट किंवा त्यावरती चांगल्या पद्धतीचं व्याज मिळावं अशी आपली स्वतःची इच्छा व्हायला लागते आणि मग त्यातनंच एक पुढचा मार्ग आपल्याला दिसायला लागतो, तो गुंतवणुकीचा. पण ही गुंतवणूक कशी असावी, त्यासाठी आपल्या पुढे काय पर्याय आहेत, याच विषयात आपण चर्चा करणार आहोत. आपला आजचा विषय आहे आर्थिक गुंतवणुकीचे पर्याय. याविषयी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, तुमच्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत गुंतवणूक तज्ज्ञ अर्चना भिंगारडे. आपलं IBL लोकमतच्या स्टुडिओमध्ये स्वागत. बरेचसे प्रश्न या विषयाला घेऊन विचारले जाणार आहेत, त्यामुळे आपल्याला त्याची उत्तरं द्यायची आहेत. पण त्यापूर्वी आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्याला जर प्रश्न विचारायचे असतील तर त्याकरता आमचा फोन नंबर आहे 022-668-99263. की आपल्याला जर प्रश्न विचारायचे असतील तर त्याकरता आमचा फोन नंबर आहे 022-668-99263. बचत मी करतोय, बचतीनंतर एक ठराविक रक्कम माझ्याकडे तयार झालेली आहे, पण त्यातनं पुढे जाऊन गुंतवणूक हा जो विषय, याला घेऊन बरीचशी मंडळी ही अनभिज्ञ असतात. त्याच्यामुळे बचत आणि गुंतवणूक यातला फरक पहिले सांगा. बचत म्हणजे आपण जे पैसे कमवतो, मिळकत असते त्याच्यातला काही भाग जो आपण वापरत नाही, खर्च करत नाही, तो बाजूला काढलाय, त्याला म्हणतात बचत. पण नुसती बचत कडून ते पैसे वाढत नाहीत, ते पैसे वाढवण्यासाठी ते गुंतवायला लागतात आणि त्याला म्हणतात गुंतवणूक. बरोबर. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये मला जर गुंतवणूक करायची असेल तर मी कुठले मुद्दे लक्षात घेणं आवश्यक आहे? गुंतवणूक करताना 3 मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजेत. पहिला तर आहे की त्या गुंतवणुकीची सुरक्षितता, म्हणजे आपल्याला हवे तेव्हा ते पैसे सुरक्षितपणे तेवढ्याचे ऍटलिस्ट तेवढे तरी मिळतील. दुसरं आहे की ते गुंतवणुकीची लिक्विडिटी म्हणजे समजा मला पैसे 2 वर्षांनी हवेत आणि मी घरात गुंतवले तर घर विकून ते पैसे घेऊ शकत नाही. मग ते पैसे जरी असले, गुंतवणूक जरी असली तरी त्याचा मला काहीच फायदा होत नाही. तिसरी गोष्ट आहे की त्याच्यातून मिळणारे रिटर्न्स म्हणजे परतावा. ह्या 3 गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जेव्हा आपल्याला रिटर्न्स जास्त मिळतात तेव्हा आपण समजू शकतो की का देते ती कंपनी जास्त रिटर्न्स. कदाचित त्या कंपनीला त्यांच्यासाठी पैसे बँकेकडून घेता येत नाहीयेत किंवा बँक त्यांना लोन्स देत नाहीयेत, त्याच्यामुळे ते पब्लिकला जास्त रिटर्न्स ऑफर करून ठेवी घेत आहेत. मग अशा वेळेला आपण तिकडे धावण्यापेक्षा विचार करायला पाहिजे आणि जेव्हा जास्त रिटर्न्स असतात तेव्हा त्याच्यामध्ये जास्त रिस्कही असते. ती रिस्क समजून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर ठीक आहे, पण कुठलीही गोष्ट तशीच येत नाही. जास्त रिटर्न्स आणि कमी रिस्क असं कधीही होत नाही. काय पर्याय माझ्यासमोर गुंतवणूक या विषयाला घेऊन असू शकतात? पर्याय वेगवेगळे आहेत, पण गुंतवणूक म्हटली की 3 ऍसेट क्लासेसमध्येच गुंतवणूक होते. पहिला ऍसेट क्लास असतो की आपण डेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. डेट म्हणजे ऋण. जेव्हा आपण बँकेमध्ये एखादी ठेव ठेवतो तेव्हा आपण कोण होतो, तर आपण क्रेडिटर होतो. आपल्याला बँक पैसे देणार आहे, म्हणजे आपण सावकार आणि बँक आपल्याकडून कर्ज घेते, त्याच्यामुळे बँक आपल्याला इंटरेस्ट देत असते. बँकेमधलं RD, बँकेमधलं FD म्हणजे मुदत ठेव, तसंच पोस्ट ऑफिसमधली जी गुंतवणूक असते ती देखील डेटमध्ये मोडते. तिसरं म्युच्युअल फंड्समध्ये देखील डेट म्युच्युअल फंड्स असतात. तर ह्याचे काही फायदे असतात डेटचे आणि काही तोटेही असतात. आपण फायदे बघूया. फायदे असे असतात की आपलं प्रिन्सिपल म्हणजे आपलं भांडवल इकडे सुरक्षित असतं. त्याचप्रमाणे बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला जो रिटर्न्स मिळणार आहे त्याची हमी असते, किती % मिळणार आपल्याला आधी माहिती असतं. ह्या 2 गोष्टींसाठी लोक नॉर्मली आपण बँकेमधले डिपॉझिट्स करतो किंवा पोस्टामधली गुंतवणूक करतो. जेव्हा आपले उद्देश थोडक्या मुदतीसाठी असतात, उदाहरणार्थ मला समजा 2 वर्षांनी माझ्या मुलीची शिक्षणाची फी भरायची आहे, त्यावेळेला ही इन्व्हेस्टमेंट बरी पडते, कारण मला माझ्या पैशाची सुरक्षितता तिकडे खात्रीशीर असते. पण समजा मला माझ्या मुलीच्या लग्नासाठी जे 20 वर्षांनी आहे त्याच्यासाठी गुंतवणूक करायची आहे, तर नक्कीच ही गुंतवणूक मला फायदेशीर ठरत नाही. याचा अर्थ असा होतो की आपल्या उद्देशाप्रमाणे आपण गुंतवणूक केली पाहिजे. ओके, म्हणजे दीर्घ काळासाठी डेटचा
फारसा काही फायदा होत नाही. हो, बरोबर आहे. पण याचे काही तोटे असू शकतात का? हो, असू शकतात. तोटे असे असू शकतात की आपल्याला महागाईसाठी ही गुंतवणूक बरोबर होत नाही. म्हणजे कसं सांगता येईल मला, की समजा तुम्ही 100 रुपये इन्व्हेस्ट केलेत की तुम्हाला 9% इंटरेस्ट मिळतोय. 9% इंटरेस्ट, आणि जर तुम्ही 30% करपात्र होत असाल तर तुम्हाला 9 रुपयावरती 30% म्हणजे 2 रुपये 70 पैसे तुमचा टॅक्स गेला. उरले किती? 6 रुपये 30 पैसे. बरोबर ना? पण गेल्या वर्षी जी वस्तू जी तुम्ही 100 रुपयाला घेऊ शकला असतात ती वस्तू आता महागाईमुळे कितीला मिळते? समजा 108 रुपयाला मिळते किंवा 109 रुपयाला मिळते. त्यामुळे खरं बघितलं तर ते आपलं नुकसान होत असतं. अशी गुंतवणूक वर्षानुवर्ष इमॅजिन करा की 10 वर्ष तुम्ही फक्त ह्याच प्रकारे गुंतवणूक केलीत तर दरवर्षी आपण काय करतो? आपले पैसे जास्त सुरक्षित ठेवतो आणि आपण पैसे कमवण्यासाठी पळत राहतो. आपल्याकडे याच विषयाला घेऊन फोन आलेला आहे. पुण्यावरून आपल्याबरोबर रवींद्र कुडाळकर आहेत. रवींद्रजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की गुंतवणुकीचा व्यवसाय करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्यामध्ये जी गुंतवणूक केली जाते आणि गुंतवणूकदारांची फसवणूक होऊ नये किंवा धोके कमी व्हायचे या दृष्टीने गुंतवणुकीचा व्यवसाय करणारे जे संस्था आहेत त्यांच्यावर सरकारचे कशा प्रकारचे निर्बंध असतात? त्यांचा प्रश्न हा निर्बंधांशी निगडित आहे. ओके. बँकांचे जे व्यवहार असतात ते आरबीआयच्या कंट्रोलमध्ये असतात. म्युच्युअल फंड, शेअर मार्केटचे जे असतात ते सेबीच्या कंट्रोलमध्ये असतात. इन्शुरन्सचे जे व्यवहार असतात ते IRDAशी काय म्हणायचं ते मॉनिटर करत असतात त्यांना. तर कुठलीही गुंतवणूक जी असते जी रजिस्टर्ड इन्स्टिट्यूटची असते ती ह्या 3 संस्थांतर्फे त्यांच्यावरती नियंत्रण ठेवलं जातं. त्यांच्यामार्फत देखरेख होत असते. पुढला फोन आपल्याकडे आलेला आहे. गडहिंग्लजवरून विक्रम सावंत आपल्यासोबत आहेत. विक्रमजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, नमस्कार. हा, बोला. आर्थिक गुंतवणुकीचे कोणकोणते पर्याय आहेत? आर्थिक गुंतवणुकीचाच पर्याय आपण आता बोलतो आहोत. त्यातला एक पर्याय आपला बोलून झाला जो आहे डेट मार्केट. दुसरं आहे की इक्विटी. आता आपण इक्विटीकडे जाऊया. इक्विटी म्हणजे थेट आपण कंपनीचे शेअर्स घेतो किंवा अप्रत्यक्षरित्या घेतो, त्याला म्हणतात इक्विटी. म्हणजे जेव्हा आपण आपली गुंतवणूक भांडवलामध्ये करतो कंपनीच्या त्याला म्हणतात इक्विटी. तर ही इक्विटी आपल्याला 4 प्रकारे घेता येते. एकतर आपण शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट त्याची उलाढाल करू शकतो, त्याची विक्री किंवा खरेदी करू शकतो. दुसरं आहे की आपण कंपनीजचे म्हणजे इन्शुरन्स कंपनीच्या युलिप पॉलिसी ज्या असतात आपण ऐकत असतो हल्ली, युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन, ह्याच्या मार्फत देखील आपण इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तिसरं असतं की पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट काही आर्थिक संस्था धनाढ्य व्यक्ती, नॉट धनाढ्य व्यक्ती, पण त्यांचे काही मिनिमम अमाऊंट असतात. 10 लाख, 15 लाख, काही जणांचे 25 लाख असतात. तर आपण त्यांच्याकडे आपली रक्कम सोपवतो आणि एखाद्या आपल्यातर्फे व्यवहार करणारी एखादी व्यक्ती असं ते आपले पैसे मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असतात, विकत असतात आणि त्याच्यातून आपल्याला रिटर्न्स देत असतात. त्यासाठी ते आपली 2 ते 2.5% फीस चार्ज करतात. हे झाले 3 पर्याय. आणि चौथा पर्याय जो सगळ्यांना सोपा आणि कोणीही करू शकतो असा आहे म्युच्युअल फंड. तर ह्या म्युच्युअल फंडमध्ये महिन्याला 50 रुपयापासून देखील महिन्याला 50 रुपयापासून ते मॅक्सिमम कितीही अमाऊंटपर्यंत आपण इन्व्हेस्ट करू शकतो. आणि इथे आपल्यातर्फे व्यवहार बघणारे जे असतात ते म्युच्युअल फंड मॅनेजर, त्यांना ह्या विषयातली माहिती देखील असते आणि ते त्यांचं कामच असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना म्युच्युअल फंडतर्फे इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं बरं जातं. पण जर तुम्हाला आर्थिक व्यवहार किंवा जर शेअर मार्केटची पूर्ण माहिती असेल तर तुम्ही स्वतः देखील करू शकता. अगदी. आपल्याकडे खूप फोन येत आहेत मॅडम, आपण ते जाणून घेऊयात. सोलापूरवरून गणेश काकडे आपल्यासोबत आहे. गणेशजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, मला असं फर्स्ट क्वेश्चन असं होतं की मॅडम म्युच्युअल फंड म्हणजे काय विचारायचं होतं. आणि माझं सेकंड क्वेश्चन असं होतं की आर्थिक गुंतवणुकीचे अनेक पर्याय, पण त्यामध्ये समजा आपल्याला एखादं घर वगैरे घ्यायचं असेल तर त्यासाठी कुठली पद्धत सोयीस्कर आहे ते विचारायचं होतं मला. सॉरी, मला शेवटचं कळलं नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की घरामध्ये पैसे गुंतवणं हा पर्याय कितपत योग्य राहील, त्याबाबत जरा मार्गदर्शन करा असं ते म्हणतात. हो, तर 2 पर्याय आपले बघून झाला. तिसरा आपण तिकडे येतोच आहोत. तिसरा पर्याय असतो प्रॉपर्टी. तर ह्या प्रॉपर्टीमध्ये घर आलं,
जमीन आली, त्याचप्रमाणे गोल्ड म्हणजे सोनं सोनं, आलं. चांदी किंवा इतर कुठल्याही कमॉडिटीज ज्या म्हणतो ते देखील आलं. त्याच्याशिवाय अजून पर्याय आहेत प्रॉपर्टीमध्ये, ते आपण थोड्या वेळाने डिस्कस करू. पण घर म्हटलं तर घरामध्ये गुंतवणूक कधीही चांगली. प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे जे असतात ते समजून घेतले पाहिजेत. उदाहरणार्थ एखाद्या एरियामध्ये ऑलरेडी त्या तिकडे जागेचे भाव वाढलेले असतील तर आपण गुंतवणुकीच्या दृष्टीने घर घेतलं तर त्याच्यातून आपल्याला किती रिटर्न्स मिळतील ते बघायला पाहिजे आपल्याला. दुसरं म्हणजे आपण राहण्यासाठी जर घर घेत असू तर त्याला गुंतवणूक म्हणणं अयोग्य आहे. कारण आपण तिथे राहत असतो, तिकडनं आपल्याला काहीही रिटर्न्स मिळणार नाहीत. फक्त कागदोपत्री त्या घराची किंमत वर्षानुवर्ष वाढत जाईल, एवढंच होईल. परत दुसरं असं असतं की घर विकणं, जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा घर विकणं कदाचित शक्य होत नाही. कारण आपल्याला उचित जी किंमत हवी आहे ती मार्केटमध्ये मिळायला पाहिजे, खरीददार मिळाला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला लागतील. पण जर आपण बाकीचे सगळे ॲसेट क्लासेस आपले सगळे उद्देश पूर्ण करत असू तर घरामध्ये देखील गुंतवणूक करायला हरकत नाहीये. तो देखील एक चांगला पर्याय हो, होऊ तो शकतो. देखील एक चांगला पर्याय होऊ असू शकतो. आपण आणखीन पर्यायांबद्दल आपण बोलणार आहोत. आज आपण जाणून घेतोय आर्थिक गुंतवणुकीतील पर्याय आणि त्याला घेऊन आपण त्यातले फायदे तोटे देखील आपण जाणून घेतोय. यावरती चर्चा करत राहणार आहोत. इथे आपण एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. आज स्टॉक टाइममध्ये आपण चर्चा करतोय आर्थिक गुंतवणुकीचे पर्याय या विषयाला घेऊन. याच विषयाला घेऊन फोन आलेला आहे अमरावतीवरनं. सुयोग खोब्रागडे आपल्या बरोबर आहे. सुयोग, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला सुयोग. सर, टाइम शेअर बिझनेसमध्ये आपण त्या आउटडोर रूम नाईट्स बुकिंग वगैरे करून घेतो. त्या पर्यायात मला विचारायचं होतं की तिथे सिक्युरिटी काय असते हे मला विचारायचं होतं. टाइम शेअर बिझनेस. टाइम शेअर बिझनेस बद्दल ते म्हणतात. टाइम शेअर म्हणजे जसं की महिंद्राचं वगैरे आपण काही दिवस तिकडे जाऊन राहू शकतो. ती गुंतवणूक म्हणून आपण पकडू शकत नाहीये असं मला वाटतं. कारण आपण ती आपली सुविधा असते की एखादं सेकंड हॉलिडे होम घेण्यापेक्षा आपण काय करतो की तिकडे आपल्याला 7 दिवस 15 दिवस राहायची सोय मिळते म्हणून करतो. पण त्याच्यातून तुम्हाला रिटर्न्स असे काही मिळत नसतात अनलेस तुम्ही तुमचे ते 7 दिवस कोणाला तरी विकले ते. तर अशी इन्व्हेस्टमेंट जी असते, हे जे आपण पैसे टाकतो ते खरं म्हटलं तर गुंतवणूक म्हणून कोणी बघत नाहीत, तर आपली सोय म्हणून ते आपण करत असतो. अगदी. पुढला फोन आपल्याकडे आलेला आहे. साताऱ्यावरनं बालाजी देशमुख आपल्या बरोबर आहेत. बालाजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हा, बोला. मॅडम, माझा एक प्रश्न आहे. मोठ्या प्रमाणात अमाऊंट असेल तर ती कशा प्रकारे गुंतवणूक करावी? त्यांचा असा प्रश्न आहे की मोठ्या प्रमाणात जर अमाऊंट असेल तर त्याची कशा प्रमाणे गुंतवणूक करावी, म्हणजे त्याला जोडून आपण थोडं प्रॉपर्टीबद्दल पण बोलूयात, आणखीन ऑप्शन्स. हो हो हो. नमस्कार बालाजी. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही प्रॉपर्टीकडे देखील बघू शकता. पण पहिल्यांदा महत्वाचं आहे की आपल्या गरजा काय आहेत त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट करणं आवश्यक आहे. परत मूलभूत असं असतं की तुमच्या गरजा आणि गुंतवणूक ह्याची सांगड घातली गेली तरच बरोबर गुंतवणूक होणार आहे. म्हणजे आपण एखादी बिल्डिंग बांधायला घेतली आणि त्याचा समजा पाया डळमळीत असेल तर ती बिल्डिंग उभी राहणार नाहीये. त्यामुळे बिल्डिंगचा पाया म्हणजे आपल्या आता तुम्ही जी संपत्ती गोळा करताय किंवा गुंतवणूक करताय त्याचा पहिला पाया असतो तो तुमचा इमर्जन्सीचा फंड. तो तुमचा साधारण 3 ते 6 महिन्याचे इमर्जन्सीचे पैसे तुम्ही बँकेमध्ये ठेवणं आवश्यक आहे. आणि नंतर आपल्या गरजेप्रमाणे आणि बाकीच्या गोष्टी तपासून, ज्या आपण ऑलरेडी मगाशी बोललो आहोत की त्याची पैशाची सुरक्षितता वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. प्रॉपर्टीमधले आणखी काही मुद्दे जे आहेत ते पण आपण डिस्कस करू शकतो. की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जमीन झाली, घर झालं, त्याचप्रमाणे सोनं, चांदी, कमॉडिटी आल्या. आणखी देखील एक वेगळा भाग जो आपल्याला सर्वसामान्य लोक आपण त्याच्याकडे बघत नाहीत की एखादं समजा M.F. हुसेन सारख्या व्यक्तीचं जे पेंटिंग आहे ती देखील एक गुंतवणूक म्हणून बघितली जाते. धनाढ्य लोक ती गुंतवणूक म्हणून बघतात की ह्या गोष्टीला आता विकत घेऊन काही वर्षांनी चांगले पैसे येऊ शकतात. त्याचप्रमाणे अँटिक गोष्टी ज्या असतात म्हणजे पुरातन वस्तू, ह्या पुरातन वस्तू देखील गुंतवणूक म्हणून बघितल्या जातात.
ओके, म्हणजे हे देखील एक वेगळे ऑप्शन आजच्या वेळेमध्ये पुढे येताना आपल्याला दिसत आहेत. हो हो हो. अगदी. आणखीन काय ऑप्शनला घेऊन आपण चर्चा करणार आहोत. यानंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IPN लोकमत. आर्थिक गुंतवणुकीतले पर्याय आज आपण टॉक टाइममध्ये जाणून घेतोय. इन्शुरन्स सेक्टरकडे देखील आज एक इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितलं जात आहे, त्याबद्दल जरा सांगा ना. इन्व्हेस्टमेंट म्हणून इन्शुरन्सकडे बघितलं जात आहे, कारण ते पहिल्यापासून ती प्रथा पडून गेली आहे. खरं इन्शुरन्सचा उद्देश वेगळा असतो. इन्शुरन्स आपल्याला एक शील्ड देत असतं, एक कव्हर देत असतं, एक छत्री असते की जर त्या व्यक्तीला काही झालं तर इन्शुरन्स कंपनी एक भरपाई म्हणून कुटुंबाला पैसे देत असतं. पण आपल्याकडे सुरुवातीपासून अशी बघितली जाते की इन्शुरन्स म्हणजे इन्व्हेस्टमेंट. चला टॅक्स सेव्ह करायचा, एखादी इन्शुरन्सची पॉलिसी घ्या की काम झालं. पण इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट हे दोन्ही भाग वेगळे वेगळे आहेत खरं म्हटलं तर इन्शुरन्स म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे युलिपच्या काही ज्या स्कीम्स असतात त्या स्कीममधून तुम्हाला इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, तुम्ही डेट मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. इन्शुरन्सच्या म्हणजे LICच्या लाईफ इन्शुरन्सच्या एन्डॉमेंट प्लान्स वगैरे जे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला 6.5% ते 5.5% मनी बॅक पॉलिसीवरती असे रिटर्न्स मिळत असतात खरं म्हटलं तर. आणि इन्शुरन्स काढताना असं आढळलं जातं की लोकांची काय म्हणतात की इन्शुरन्स व्हॅल्यू जी असते ती खूप कमी असते जी असायला हवी त्याच्यापेक्षा, कारण ते प्रीमियम्स हाय असतात. तर मी असं सजेस्ट करते की तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट वेगळी ठेवा आणि इन्शुरन्स वेगळे ठेवा. इन्शुरन्स म्हणजे टर्म इन्शुरन्स, जर काही झालं मुदतीपूर्वी वगैरे तर आपल्या कुटुंबाला ते जे आजची लाईफस्टाईल राहणीमान एन्जॉय करत आहेत ते राहणीमान मी नसल्यानंतर देखील त्यांनी एन्जॉय करायला पाहिजे, एवढं तुम्ही कव्हर घेणं आवश्यक आहे. म्हणून टर्म इन्शुरन्स काढणं खूप महत्वाचं आहे. एक पुढला फोन आपल्याकडे आलेला आहे मॅडम. मुंबईवरनं सोनल प्रधान आपल्यासोबत आहे. सोनल, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा आहे की मी RD मध्ये गुंतवणूक केलेली जास्त चांगली की फिक्स्ड डिपॉझिटमध्ये? अच्छा, RD मध्ये गुंतवणूक का करतो आपण? कारण दर महिन्याला आपण थोडी थोडी रक्कम बाजूला काढू शकतो, वेरॅज फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुम्हाला एक मोठी रक्कम एका वेळेला बाजूला ठेवू शकते ना, त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. तर तुमची सोय बघून आपण इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे. जर तुमच्याकडे एकत्र पैसे इन्व्हेस्ट करायला असतील तर तुम्ही FD करू शकता, नाही तर दर महिन्याला जर करायचं असेल तर RD शिवाय काहीही पर्याय नाहीये. त्याचबरोबर इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे काय आणि तोटे काय? एक तर आहे की जो डेट मार्केटमधला तोटा आहे तो इक्विटीचा फायदा होतो. डेट मार्केटमध्ये मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केल्याप्रमाणे महागाईला अनुसरून ती गुंतवणूक फायद्याची होत नाही. वेरॅज आपल्याला इक्विटीमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर महागाई दरापेक्षा जास्त इकडे मिळण्याची शक्यता असते. पण ह्याचा तोटा असा आहे की ही गुंतवणूक शॉर्ट टर्मसाठी म्हणजे छोट्या कालावधीसाठी उपयोगी होत नाही. जर शेअर मार्केट कोसळलं किंवा मार्केट खाली आलं तर आपण भरलेली रक्कम देखील आपल्याला परत मिळत नाही. त्यामुळे गुंतवणूक करताना आपली उद्दिष्ट आपल्याला क्लिअर असणं खूप आवश्यक आहे. छोट्या कालावधीसाठी बँकेचे RD किंवा बँकेचे FDs, पोस्ट ऑफिस वगैरे आपण करू शकतो. लॉंग टर्म असेल तर इक्विटीकडे किंवा प्रॉपर्टीकडे बघायला काहीही हरकत नाही, कारण आपल्याला महागाईपेक्षा जास्त दर इथे मिळू शकतो. अगदी. वेळ आपल्याकडे थोडा मॅडम, जाता जाता आपण काय सांगाल? मी जाता जाता एक सांगेन की आपल्या पैशाची सुरक्षितता आणि आपले उद्दिष्ट ह्याच्याबद्दल तुम्ही क्लिअर असा आणि गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. अगदी. पण ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सुरक्षितता हा त्यातल्या त्यात एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, त्याबद्दल जरा सांगा ना. सुरक्षितता ही आणि हल्ली तर खूप सोपं झालेलं आहे. बऱ्याचशा संस्था आहेत, सेबी, RBI म्हटल्याप्रमाणे ह्या सगळ्यांचा कंट्रोल असतो सगळीकडे. पण एखादी नवीन कंपनी ज्याचं कुठेही म्हणजे म्हणतात ना की तुम्ही एवढे पैसे भरलात की तुम्हाला दर महिन्याला 7% रिटर्न देऊ, 8% रिटर्न देऊ, आणि ती कंपनी कुठेही रजिस्टर्ड नसते, काहीही नसतं, ओळखीचं कोणतरी स्कीम घेऊन येते, अशा ठिकाणी गुंतवणूक करू नका, तुम्ही फसून जाऊ शकता. अगदी.
धन्यवाद या सगळ्या मार्गदर्शनाबद्दल. आज आपण आर्थिक गुंतवणुकीतील वेगवेगळे पर्याय आज आपण जाणून घेतले. खरं तर आपला उद्देश लक्षात घेऊन कुठलीही गुंतवणूक करणं हे फार आवश्यक आहे, हे आजच्या चर्चेमधून आपल्या लक्षात आलेलं आहे. यानंतर टॉक टाइममध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.